आज आपण कळमनुरी ते हिंगोली इथे संतोष बांगर, आमदार संतोष बांगर यांच्या मार्फत जी कावड यात्रा निघते, त्या कावड यात्रेनिमित्त भरपूर काही कार्यकर्ते आहेत आणि भरपूर काही श्रद्धाळू आहेत. त्यांनी फळ वाटपाचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे. तर आज आपण यांच्याशी भेटतोय. सर, काय नाव आहे आपलं आणि काय प्रोग्राम ठेवला आहे? माझं नाव अनिल प्रदीप वर्मा आहे. आम्ही जे आहे वर्मा फिलिंग स्टेशनतर्फे दरवर्षी आम्ही सफरचंद म्हणजे सेब आपल्या श्रद्धाळूला यांना वाटतो आहे आणि कावड यात्रेला जे कोणी येत आहेत त्यांना सगळ्यांसाठी त्यासाठी इथे हे सगळं काय कार्यक्रम ठेवलेले आहे. सर, हे सफरचंद जे तुम्ही वाटता दरवर्षी वाटप चालू असतं? दरवर्षी वाटप चालू राहते. किती अंदाजे किती लोक येत असतील सर? अंदाजे जे आहे आम्हाला दरवर्षी जे 25 ते 30,000 रुपये सफरचंद लागतात आणि दरवर्षी ते वाढत चालले आहे संख्या त्याची. त्या हिशोबानं आम्ही पण संख्या जी आहे त्याची वाढत चाललो आहे. सर, पब्लिक किती असेल अंदाजे काही सांगू शकता का? 50,000 ते 1,00,000च्या दरम्यान जवळपास पब्लिक असेल आता. आणि जे काही पायी पण चाललेले आणि त्याच्यासोबत गाडीवर पण आहे. सगळे जसं चालत आहे तसं हिंगोलीतर्फे चालले आहे. सर, दरवर्षी असं तुम्ही फळ वाटप चालू ठेवणार? हो, जोपर्यंत कावड यात्रा निघते जोपर्यंत कावड यात्रा येणार तोपर्यंत आम्ही असे फळ वाटप चालू ठेवणार. आमदार संतोष बांगर यांबद्दल काय बोलाल? आमचे लाडके आमदार आहे. त्यांच्या कार्याबद्दल जे आहे आम्हाला काही म्हणजे सांगणं तेवढं कमी आहे. त्यांचं सगळ्यात चांगलं काम या आपल्या भागात होत आहे. त्यांच्याकडनं सगळ्यांना मदत होते असं ऐकलं, बरोबर आहे का? सगळं मदत बरोबर भेटते आम्हाला आणि बरोबर जे ते आमचे जे बरोबर ध्यान ठेवतात. आणि महाराष्ट्राच्या सगळ्या आमदारापैकी सगळ्यात लाडके आमदार आमचे संतोषदादा बांगरच आहे. धन्यवाद दादा. आज आपण पाहिले शर्मा पेट्रोल पंप यांच्याकडून, वर्मा पेट्रोल पंप यांच्याकडून हे फळ वाटपाचा कार्यक्रम इथं पेट्रोल पंपाच्या समोरच सफरचंद दरवर्षी प्रमाणे कावड यात्रेमध्ये हे सफरचंद वर्मा पेट्रोल पंपाकडनं वाटण्यात येतात. तर अतिशय सर्व भाविक भक्त या प्रसादाचा लाभ घेतात.